गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। समर्थ चरणाशी नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सकाळच्या वातावरणामध्ये समर्थ सांगतात की या माणसाने शिक्षणाआधी संस्कार आणि व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतलं ना तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही। बघा, हा मानव आहे, हा मानव शिक्षणाच्या अधीन एवढा झाला आहे ना की स्वतःला ज्ञानी समजायला लागला आहे। या शिक्षणामुळं असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण हे शिक्षण हे वाघिणीचं दूध जरी असलं ना तरी संस्कार त्याला प्रत्येक माणसाला द्यावेच लागतात, ते अंगीकारावेच लागतात। शिक्षण म्हणजे संस्कार नाही। शिक्षणाने फक्त आपण पुस्तकी ज्ञान ग्रहण करू शकतो, पण सुसंस्कार हे प्रत्येकामध्ये असतातच असे नाही। बघा, म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जर शिक्षणामध्ये संस्कार जर असते ना तर हा माणूस कधीही आत्महत्या करता नाही, कधीही क्रूर कर्म करता नाही। म्हणजेच काय? म्हणजे शिक्षण आणि संस्कार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। म्हणजेच काय? बघा, माणूस आजच्या या कलियुगातला माणूस आहे ना, हा देवाला शोधण्यासाठी सैरा वैरा फिरत आहे। देव आहे कुठे? एक भक्ती मार्ग झाला की दुसऱ्या भक्तीमध्ये जातो, एक धर्म झाला की दुसऱ्या धर्मामध्ये जातो। अरे मानवा, तू कितीही या ब्रह्मांडामध्ये या जगामध्ये फिर, पण तुला देव कधीच भेटणार नाही। कारण तू देवाचा शोध घेण्याऐवजी ना तुझ्या आईवडिलांना समजून घे, त्यांच्यातच परमेश्वर आहे, त्यांच्यातच ब्रह्मांड आहे। जेव्हा तू तुझ्या आई वडिलांची सेवा करशील ना त्यांच्यामध्येच तुला देव दिसेल। म्हणून समर्थ काय सांगतात की बघा, शिक्षण घेतलं म्हणजे सुसंस्कारी झाला असं नाही। शिक्षण आणि संस्कार, देव म्हणजेच आई वडील आहेत। तू जेव्हा आई वडिलांची सेवा करशील ना तेव्हा देवत्व तुला प्राप्त होणार आहे। तुझे कर्म हाच तुझी भक्ती आहे, हाच तुझा देव आहे। तू कर्म चांगले कर, देव तुला आपोआप मिळून जाईल। पुढे समर्थ सांगतात, अध्यात्म मन एकाग्र आणि शांत ठेवतं आणि आपल्यामध्ये जगण्याची इच्छा जागृत करतं, जे त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देत असतं आणि ज्याद्वारे तुम्हाला तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यासाठी मदत करत असतं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जशी मेणबत्ती असते त्या अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण आहे। तू कितीही शिक्षण घे, कितीही विद्वान हो, पण आध्यात्मिक जीवन आहे ना, या जीवनाशिवाय माणूस कधीही अपूर्ण असतो। बघा, म्हणजेच पुढे समर्थ सांगतात, तुमचे कर्तव्य धर्म प्रेम हेच ईश्वर सेवा आणि हीच उपासना आहे।
आणि हीच सत्य भक्ती आहे. बाकी दुसरं सर्व व्यर्थ आहे. बघा, तुम्ही वेगवेगळ्या कर्मकांडांमध्ये अडकलेले आहात ना, ते सर्व विसरून जा आणि सत्य वागा, सत्य बोला. खरा तोच तुमचा धर्म आहे. बाकी सर्व व्यर्थ आहे. बघा, जगात जे काही होतं ना, ते सर्व सद्गुरू कृपेनंच होतं, तुमच्या कर्मानेच होतं. जेव्हा तुमची कर्म जसे तुम्ही कराल ना, त्या पद्धतीचं जीवन हे होत जाईल. आणि या कलियुगामध्ये जे याच जन्मामध्ये तुम्ही कराल, ते या कलियुगामध्येच तुम्हाला फेडावं लागणार आहे. म्हणून जर सद्गुरूंची भक्ती जर तुमच्या देहामध्ये, आचरणामध्ये जर आली ना, तर खरा जीवनाचा आनंद तुम्हाला कळणार आहे. बघा, देव आपल्याकडून जे काही घेतो ना, तो नेहमी दुप्पट परत करत असतो. पण देव आपल्याकडून काही घेतो का? तर नाही. कधीच परमेश्वर आपल्याकडून काहीच घेत नाही. फक्त एवढीच अपेक्षा असते की या भक्ताने भक्तीमध्ये लीन होऊन जावं, क्रूर कर्मांचा नाश करावा, अहंकाराचा नाश करावा. पण हा करतो का? बघा, विचार करा. चांगले कर्म केले ना, तर नशिबाचाही गुलाम होतो. हेतू चांगला असेल ना, तर मथुरा घरी काशी असते. हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. समर्थ पुढे सांगतात, हे मानवा, जे तुला मिळालं आहे ना, त्याबद्दल कृतज्ञ राहा. आणि जे मिळालं नाही ना, त्यासाठी थोडा धीर धर. पण मानव असा करतो का? बघा, हा भक्त, हा कलियुगातला भक्त आहे ना, की त्याला लगेच सर्व काही हवं असतं. एवढा घाईमध्ये आहे की लगेच त्याला सर्व काही हवं असतं. बघा, आजचा हा कलियुगातला मानव, त्याच्याकडे इलेक्ट्रिक गाड्या आहेत, पण एवढा फास्ट चालवतो ना, की बघा, ज्याप्रमाणे त्याला असं वाटतं की 1 सेकंदामध्ये मी काही किलोमीटरचं अंतर पार करेल. पण शेवट ईश्वराची कृपा जेव्हा असते ना, तेव्हा बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे दिलं आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट मिळणार आहे. पण जे आत्ता आपल्याकडं आहे त्यामध्ये समाधानी राहायला हवं. पण हा मानव राहतो का? नाही. हे मानवा, समर्थ सांगतात, हे मानवा, तुला जे दिलं आहे ना, त्याबद्दल तू कृतज्ञ राहा, समाधानी राहा. कारण तुझ्या मनामध्ये जे आहे ना, तुझ्या मनामध्ये जे विचार करत आहे ना, ते नक्कीच तुला मिळणार आहे. पण तू उपासना सोडू नकोस. उपासना निरंतर ठेव. ब्रह्ममुहूर्तावर उपासना निरंतर ठेव. तुझ्या मनामध्ये काय चालले आहे, तुझ्या मनामध्ये किती हत्ती घोडे निर्माण झालेले आहेत ना, ते मला सांगायची गरज नाही. ते आपोआप काम तुझं होऊन जाईल. पण तू श्रद्धा मात्र कमी पडू देऊ नकोस. तुझे विचार चांगले ठेव, तुझा हेतू चांगला ठेव. भगवंत तुझ्यावर नक्कीच कृपा करेल. बघा, आता हे नवरात्रीचे दिवस चालू आहेत. नवरात्रीमध्ये नऊ चंडी दुर्गाने 9 दिवस 9 स्वरूपांनी पूर्ण हे नवरात्रीच्या दिवसामध्ये एक वातावरण निर्माण केलेलं आहे. पण हा मानव बघा, पुढे समर्थ सांगतात की हे मानवा, उपवासाने देव जर प्रसन्न झाला असताना, तर अनेक दिवस उपाशी असलेला हा भिकारी सर्वात सुखी झाला असता. बघा, हे मानवा, तू विचार कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या कर्मकांडांमध्ये तू अडकलेला आहेस ना, तू अजूनही विचार कर. कारण खरी भक्ती काय आहे हेच तुला समजलेलं नाहीये. अरे मानवा, तू उपवास करण्याच्या ऐवजी
तू 9 दिवस जर उपासना केलीस ना, तर बघ तुझ्या आत्म्याला किती आनंद निर्माण होईल. तू ह्या उपवासामुळे तुझ्या शरीराची हानी करत आहेस. तुला कधी समजेल, कधी तुला उमजेल. बघा, माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. बघा, समर्थ पुढे सांगतात की माणूस काय करतो हे चूक आहे की बरोबर आहे, जोपर्यंत त्याला समजत नाही ना, तोपर्यंत तो चांगल्या मार्गावर पोचू शकत नाही. पण हे सांगेल कोण आणि तो ऐकणार का, हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्या माणसाला, त्या मानवाला भक्ती मार्गामध्ये येण्याची गरज आहे. प्रत्येक मानवाला वाटत असतं की मला गुरुची काय गरज आहे, काय मी माझा ठीक आहे, मला कोणत्याही अध्यात्माची गरज नाही. पण समर्थ सांगतात माणूस वाईट होतो ना तेव्हा स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, माझंच खरं आहे, मीच या जगाचा नायक आहे, मी करेल ती पूर्व दिशा आहे, असा माणूस स्वतःला मीपणा निर्माण करतो ना, तेव्हाच तो इतरांशी वाईट होऊ लागतो. बघा, दुसरा माणूस असतो भक्ती मार्गामध्ये, जेव्हा त्याच्या आत्म्यामध्ये भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतो, धर्म निर्माण होतो, चांगले विचार निर्माण होतात ना, तेव्हा तो माणूस इतर माणसांना जोडण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की हे जग एकत्र जोडलं जावं, भक्ती मार्गामध्ये सामील व्हावं. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, या प्रत्येक मानवाला ज्याप्रमाणे जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, त्याप्रमाणे या मानवाला अध्यात्माची सुद्धा खूप गरज आहे, गुरुची सुद्धा खूप गरज आहे. कारण हे मन आहे, कधी चंचल आहे मन, कधी कुठे सैरावैरा जाईल हे कळणार नाही मानवा. म्हणून हे ताब्यात ठेवण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून हे मानवा, तुझ्या मनाला जर ताब्यात ठेवायचं असेल ना, तर गुरु कर. गुरुशिवाय या जगामध्ये काहीच नाही. गुरु जो मार्गदर्शन करेल ना, तो मार्गदर्शन हे देव रूपाचं असेल. समर्थ पुढे सांगतात की अध्यात्माचा अर्थ असा नाही की तुम्ही डोळे मिटून बसा, डोळे मिटून पूर्ण दिवस तासन तास तुम्ही भक्तीमध्ये राहा. तर अध्यात्म म्हणजे चांगले कर्म करणे, चांगले विचार, खरं बोलणे, धर्माचे विचार पसरवणे, या जगामध्ये क्रूर कर्म रोखणे म्हणजेच कर्म, म्हणजेच अध्यात्म होय. कितीही संकट आली ना, तरीही सज्जन माणूस आपला सज्जनपणा कधीही सोडत नाही, कारण तो चांगल्या कर्मांमध्ये असतो. या सज्जनतेमुळे सर्व जगाचे कल्याण होते, अशी तिची भावना असते. बघा, आपण जी भक्ती करतो ती योग्य आहे का? म्हणून प्रत्येक मानवाने लक्षात घ्यायला हवं, आपला जर मार्ग चांगला नसेल तर आपल्याला वाट सापडेल का? बघा, पुढे समर्थ सांगतात, तुम्हाला उपवासच करायचा आहे ना, तर तो अन्नाचा नाही, वाईट विचारांचा करा. वाईट विचारांना जाळवून टाका. उपवास अन्नाचा करून तुमच्या शरीरावर फरक पडेल, तुमचं शरीर कमकुवत होईल. पण वाईट विचारांचा जर तुम्ही उपवास केला ना, तर या जगामध्ये प्रसन्नता कुणाकडे आहे हे पाहून लोक तुमच्याकडे बघतील. आणि या जगामध्ये, या ब्रह्मांडाचा नायक तुमच्या सोबत असेल. म्हणून वाईट विचारांचा उपवास करायला हवा. पण माणूस असा करतो का? बघा, तुम्ही विचार करा. जोपर्यंत तुम्ही या बुद्धीला चालना देत नाहीत, विचार करत नाहीत,
तुम्ही स्वतःच्या बुद्धीला प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला उत्तरं मिळणार नाहीत. बघा, बरेच लोक भुकेलेले आहेत. याचा अर्थ अन्नाची कमतरता आहे असं नाही. याचं कारण असं आहे की मानवी हृदयामध्ये प्रेम आणि काळजीची कमतरता असते. हेतू चांगला असेल ना तर भक्ती ही चांगलीच होते. म्हणून आपला हेतू चांगला असायला हवा. आपल्या मन श्रेष्ठ निर्मळ असायला हवं तर आपला भक्तिमार्ग चांगलाच होतो. बघा, कधी कधी काय होतं, हा भक्त असतो ना, सकाळी माळ जपायला घेतो, मंत्र म्हणू लागतो, ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिलेले असतात आणि ते मंत्रांचा उच्चार करायला लागतो. एकीकडे त्याच्या वैखरीतून मंत्रांचा उच्चार निघतो, पण मनामध्ये त्याच्या वेगवेगळे असे क्रूर कर्म त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतात. फक्त वैखरीतून परमेश्वराचं नाव, पण मनामध्ये त्याचा अंधार दिसू लागतो. म्हणजेच काय, ही भक्ती देवापर्यंत पोचते का? तर नाही. ज्याप्रमाणे आपण परमेश्वरामध्ये लीन होऊन जाऊ ना, तेव्हाच ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचेल. आणि बघा, नवीन नवीन या भक्ती मार्गामध्ये हा मानव येतो ना, त्याच्या प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडतं. कारण या मनाने, या बुद्धीने कधी परमेश्वराचं नामस्मरण केलेलं नसतं. आणि हा अहंकार रूपी राक्षस आहे ना, या भक्तीमधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण हे मानवा, तू ह्या गोष्टीचा विचार करू नकोस. थोडे दिवस तुझ्या मनामध्ये असं होईल, पण काही दिवसानंतर तुझं मन असं लीन होऊन जाईल ना, तर परमेश्वर कोण आणि तू कोण हेच तुला समजणार नाही. तुझ्या वैखरीमध्येच देव निर्माण होईल आणि कुणीतरी बोलावं की खरंच तुझ्याकडे बघून परमेश्वर कुठे आहेत हे कुणीही सांगावं. बघा, ही आहे परमेश्वराची भक्ती आणि ही आहे परमेश्वराची शक्ती. बघा, दयाळूपणा असतो ना, सद्भावना आणि माणुसकी हे कोणत्याही माणसासाठी मोठे गुण आहेत. त्याच्याकडे दयाळूपणा आहे ना, तो कुणालाही क्षमा करू शकतो. पण ज्याच्याकडे दयाळूपणा नाही ना, तो कधीही क्रूर कर्मामध्ये अडकलेला असतो. म्हणजेच या माणसाच्या मनामध्ये दयाळूपणा, सद्भावना, माणुसकी, धर्म या गोष्टी असायला हव्यात. या तीन जर गोष्टी तुमच्यामध्ये असतील ना, तर तुम्ही भक्तिमार्गामध्ये लीन होऊ शकता. जोपर्यंत तुमच्या मनामधला लोभ, राग जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही विसरून जा देव कुठे आहे. कधीच भेटणार नाही, कधीच दिसणार नाही. पुढे समर्थ सांगतात की कोणतीही समस्या जी सोडवण्याच्या आपल्या सामर्थ्याबाहेर आहे, पण देवाच्या सामर्थ्याने नाही. म्हणजेच काय, बघा, आपल्या जीवनामध्ये कोणतंही संकट आलं की आपल्याला असं वाटतं या संकटामधून आपण मुक्त होऊ शकत नाही. खूप दूरवर मला अंधार दिसतोय, कुठे उजेडाचा लवलेश सुद्धा दिसत नाही. पण एक छोटीशी ऊर्जा, प्राण ज्योत असा कमी उजेड दिसतो. तो थोडासा माणसाच्या मनाला आधार देत असतो. तो कुणाचा असतो? तर तो उजेड, ती ऊर्जा असते परमेश्वराची. परमेश्वरापुढं संकट काय आहे हे कधीही विचारू नका. जर तुमची श्रद्धा आणि भक्ती आणि भाव असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक संकटाच्या बाहेर काढण्याचं काम माझा परमेश्वर करणार आहे. स्वारी करणार आहेत, स्वामी करणार आहेत. म्हणून बघा, ज्याप्रमाणे झाडाला फळ आल्यावर झाड वागतं ना, त्याप्रमाणे धन आणि ज्ञान मिळाल्यावर
चांगला माणूस अधिक नम्र होतो. बघा, पण आपण असं होतो का? बघा, आपल्याला थोडंसं पुस्तकी ज्ञान आपण वाचन केल्यानंतर आपल्याला 2-3 उदाहरणं माहीत झाली की आपल्याला असं वाटतं की आपण देवाचे खूप मोठे भक्त झालो. आता आपल्याला कुणाचीही गरज नाही. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार झालो. आता कोण देव, कोण परमेश्वर, सर्व काही माझ्या हातामध्ये आहे. पण ही माणसाची खूप मोठी भूल असते, अधोगतीचं कारण असतं. पण सज्जन माणूस असतो ना, परमेश्वरामध्ये भक्तीमध्ये लीन झालेला माणूस असतो ना, जेवढं त्याला ज्ञान निर्माण होतं ना, जेवढं त्याला धन निर्माण होतं, तेवढा तो नम्र होऊन जातो. बघा, जेव्हा नम्रपणा ज्याच्यामध्ये असते ना, तो खरा देवरूपास प्राप्त होतो. कधीही श्रीमंतीचा गर्व नाही, कधीही कसलाही गर्व नाही. बघा, जसा समुद्र असतो त्याला ओठीचा गर्व नसतो, भरतीचा गर्व नसतो, तरीही अथांग पूर्ण भरलेला. तसं आपण आहोत का? बघा, कधीतरी तुम्ही विचार करा. कारण समर्थ या मानवाला प्रत्येक क्षणी वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक क्षणी या आत्म्याला पूर्ण या अहंकाराच्या रूपातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे जोपर्यंत मन आपल्या ताब्यात येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही निरूपणं ऐका की कितीही काहीही करा, तोपर्यंत हे शक्य नाही. म्हणून तुमची बुद्धी, मन जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत तुमच्या मनातील राग, लोभ जाणार नाही. म्हणून उपासना तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. बघा, पुढे समर्थ सांगतात, हे मानवा, तुला विहिरीत जाणारी बादली झुकते ना, तरच पाणी आणते. बघा, ज्याप्रमाणे विहिरीमध्ये आपण बादली टाकतो आणि ती बादली जेव्हा झुकते ना, तेव्हाच पाणी वर आणते. आयुष्यात काही मिळवायचे असेल ना, तर नतमस्तक व्हायला शिक, तरच या जीवनामध्ये काहीतरी तू करू शकतोस. बघा, जेव्हा मोठमोठे महापूर येतात, पण ते लव्हाले असतात. महापूर येतो तेव्हा खाली जमिनीशी असे झुकून जातात. पण मोठमोठी झाडं असतात ना, त्या महापुरामध्ये वाहून जातात. कारण ती झाडं झुकत नाही, त्यांच्यामध्ये ताठरता असते. ताठ मानेनं जगण्याची त्यांच्यामध्ये उमेद असते. बघा, गर्व कुठे करावा हा प्रत्येकाला समजायला पाहिजे. आणि गर्वाचे घर कधीही खाली असतं. म्हणजेच काय? बघा, ते लवाले एकदम नाजूक असतात, एकदम पातळ असतात. पण जेव्हा महापूर येतो तेव्हा ते झुकले जातात. आणि जेव्हा महापूर कमी होतो तेव्हा परत झुकलेले ते लवाले परत वरती येतात. असं आपलं जीवन असावं. कारण या कलियुगामध्ये नम्र होऊन जर जगलं ना, तर त्यात खरा जगण्याचा आनंद आहे. बघा, तुमच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पण धन आणि संपत्ती जर तुम्ही नम्र होऊन जर तिचा उपभोग घेतला ना, तर या जगामध्ये एवढा आनंद आहे ना, या आनंदाचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही विचार करा, जर तुमच्याकडे धन संपत्ती आहे ना, तुम्ही फक्त नम्र व्हा, देवाशी लीन व्हा. हे कारण हे एवढं सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य तुम्हाला पूर्ण आयुष्यभर टिकेल. म्हणून जो चिंता करतो ना, तो दुःखी असतोच, पण जो चिंतन करतो ना, तो नेहमी आयुष्यभर सुखी असतो. बघा, चिंता आणि चिंतन हे दोन्ही शब्द जरी सारखेच वाटत असले ना, तरी त्यांच्यामध्ये असमान फरक आहे.
पृथ्वी आणि आकाशाचा फरक आहे. जेवढे ते लांब आहेत ना तेवढा चिंता आणि चिंतनमध्ये फरक आहे. माणूस चिंता का करतो? कारण त्याच्या कर्मामुळे तो चिंता करतो. कर्मामुळे त्याच्यावर संकट येतात आणि त्या चिंता या रोगामुळे माणूस खचला जातो. पण तीच चिंता जर सोडली आणि आजपासून आपण जर चांगल्या कर्माची जर सुरुवात करण्याचा संकल्प केला ना तर तो चिंतनामध्ये निर्माण होतो. आणि जेव्हा भगवंताचं माणूस चिंतन करायला लागतो ना तर त्याच्या पदरी नेहमी सुखच असतं. म्हणून समर्थ पुढे सांगतात, हे मानवा, आयुष्यात तू गर्व करू नको, कारण नशीब बदलत राहतं. आरसा मात्र तोच असतो, फक्त चित्र बदलत राहतं. म्हणजेच काय? म्हणजेच आज तुझ्याकडे श्रीमंती आहे ना तर उद्या तुझ्याकडे ती श्रीमंती असेलच असं नाही. तू नम्र हो. जोपर्यंत नम्र होत नाही तोपर्यंत तुझ्याकडे धन संपत्ती टिकणार नाही. ही बदलणारी आहे आणि हे बदलणारी हे चित्र कधी ना कधी बदलणार आहे. पण आरसा मात्र तोच असणार आहे. तुझं मन आहे ना ते खूप चंचल आहे रे मानवा, आणि पांढऱ्या कपड्यासारखं आहे. तुम्ही त्याला कोणत्याही रंगात बुडवा, तो रंग त्याला ताब्यात घेईल. बघा, ही समर्थांची वाणी आहे ना. खरंच या वाणीचा विचार जर केला ना तर आपण वर्णन करू शकत नाही. म्हणजेच बघा, या मानवाला पैल तीराला नेण्यासाठी समर्थ किती विचार करत आहेत, किती खोलवर विचार करत आहेत. बघा, या मानवाचं मन असतं ना खूप चंचल असतं. एक क्षणात इथे तर एक क्षणात दुसरीकडे त्याच्या मनामध्ये विचार चालू असतात. म्हणजेच मन त्याच्या ताब्यात नसतं. मन जर बघा क्रूर कर्म त्याच्या मनामध्ये आले तर लगेच क्रूर कर्मांमध्ये स्वाधीन होतं. चांगले कर्म त्याच्या मनामध्ये आले तर चांगल्या कर्मांमध्ये सामील होतं. म्हणून हे मन आहे ना ते पांढऱ्या कपड्यासारखं आहे. ज्या रंगामध्ये तुम्ही बुडवाल ना त्या रंगामध्ये तो भिजवून जाईल, त्या रंगासारखा होऊन जाईल. पण जर हे मन जर भगवंताच्या ताब्यामध्ये असेल ना, परमेश्वराच्या ताब्यामध्ये असेल तर परमेश्वर त्याला कोणत्याच रंगामध्ये भिजवून देणार नाही, फक्त सद्गुण विचारामध्ये ठेवेल. म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, तू जोपर्यंत भक्ती मार्गामध्ये लागत नाही, जोपर्यंत श्रवणाला बसत नाही, तोपर्यंत तुझं मन प्रत्येक रंगामध्ये भिजणार आहे, प्रत्येक क्रूर कर्मामध्ये भिजणार आहे. त्याला रोखू शकणारा या जगामध्ये कुणी नाही, या ब्रह्मांडामध्ये कुणी नाही. फक्त एकच सद्गुरू आहेत. या ब्रह्मांडामध्ये ही ऊर्जा आहे, तीच या मनाला एक चित्त ठेवू शकते. आणि जोपर्यंत हा मन एक चित्त होत नाही तोपर्यंत या मनाला कुणीही थांबवू शकत नाही. म्हणून हे मन एक चित्त होण्यासाठी तू भक्ती मार्गामध्ये लीन हो, तरच तू पैल तीराला जाऊ शकतोस. पुढे समर्थ सांगतात, हे मानवा, तू देवावर श्रद्धा ठेव. देवावर तू श्रद्धा ठेवशील ना तर देव तुझं पाहून घेईल. म्हणजेच काय? म्हणजे देवावर श्रद्धा ठेव म्हणजे सर्व कामं विसरून फक्त देव करायचा का? तर नाही. आपली कर्तव्य करून, कामं करून हे भक्ती आपल्याला करायची आहे, परमेश्वरामध्ये लीन व्हायचं आहे. बघा, पुढे ही देवावर श्रद्धा काय असते, भक्त आणि देवाचं नातं काय असतं हे समर्थ पुढे सांगतात. बघा, एका गावामध्ये खूप कंजूस सेठजी राहत असतात आणि एका दिवशी त्यांनी त्यांच्या दुकानावर मुलाला बसवतात आणि
आणि सांगतात की बिना पैशानं कुणालाही काही देऊ नकोस, मी जाऊन येतो बाजारामधून. तेवढ्यात अचानक एक संत तिथे येतात. ते वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच वेळेची भोजन सामुग्री तिथून घेतात, विकत घेतात. त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा मला जरा मीठ दे. मुलाने संतांना डबा भरून एक चम्मच मीठ दिलं. सेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता. सेठजींनी मुलाला विचारलं, काय रे, काय विकलंस मुला? मुलाने सांगितलं की संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं. यावरून सेठजी भडकले आणि म्हणाले, अरे मूर्खा, यामध्ये तर विषारी पदार्थ होता, तू त्यांना देऊन टाकलंस. मग आता शेठजी धावत धावत संतांजवळ पोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवंताला, परमेश्वराला नैवेद्य लावून जेवायला बसले होते. शेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा, तुम्ही जे मीठ आणलं होतं ना, ते मीठ नव्हतंच, ते विषारी पदार्थ होता. कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका. बघा, संत पुढे म्हणाले, आम्ही तर प्रसाद घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवलं नसतं ना, तर कदाचित जेवणही सोडलं असतं. असं म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केलं. हे पाहून सेठजी हैराण झाले. ते रात्रभर तिथेच बसून राहिले. सेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर संताला काही झालं तर त्याची मोठी बदनामी होईल. रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संतांना वैद्याकडे घेऊन जाऊ शकतात, म्हणून ते तिथेच थांबून राहिले. विचार करता करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. शेठजी म्हणाले, महाराज तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले ना. जसं संतांनी मंदिराचं दार उघडलं तेव्हा तिथे भगवंताच्या श्री विघ्नहाचे 2 भाग झाले होते आणि त्याचं शरीर काळं पडलं होतं. हे पाहताच शेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवंताने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करून दिला. यानंतर शेठजींनी तत्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांना शरण गेले आणि देवाची भक्ती करू लागले. बघा, या कथेमध्ये आपल्याला एकच गोष्ट तात्पर्य आहे की या माणसाने या परमेश्वरावर एवढा विश्वास ठेवावा ना, की एवढा विश्वास असावा की मी जी भक्ती करतोय ती श्रेष्ठ भक्ती आहे. या भक्तीमध्ये कसलीही चिंता नसावी. ही भक्ती मार्ग आपल्याला या जीवनामध्ये फळ निर्माण करून देणार आहे. पण असा माणूस विश्वास ठेवतो का? तर नाही. म्हणून या श्रवणामध्ये बसायला हवं, या भक्ती मार्गामध्ये बसायला हवं, सत्य बोलायला हवं, सत्य वागायला हवं, अधर्म सोडून द्यायला हवं, धर्माचा विचाराचा प्रसार करायला हवा. तरच हा मानवी जीवन सुखी होईल आणि अध्यात्मामध्ये लीन होईल. जय जय रघुवीर समर्थ.